मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार का याची चर्चा राजकारणात नेहमी होते। आता खुद्द दोन्ही ठाकरे बंधूंनी यासाठी एक पाऊल पुढे टाकलंय। राज ठाकरेंनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केला आणि उद्धव ठाकरेंनी लागलीच त्यांना प्रतिसादही दिला। उद्धव ठाकरेंच्या या 7 प्रतिसादामुळे राज्यातल्या राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राची अस्मिता ही तुम्हाला आत्ताच आठवली, लोकसभेमध्ये तुम्हाला महाराष्ट्र धर्म आठवला नाही का, असा सवाल ज्योती वाघमारे यांनी केलाय। मुंबई महानगरपालिकेच्या लोण्याच्या गोळावरती डोळा ठेवून त्यांचं बंधुप्रेम एकत्र आलं आहे। आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्यापेक्षा बाळासाहेबांच्या मिठाला कोण जागलं हे महत्त्वाचं आहे। बाळासाहेब म्हणाले होते, मी शिवसेनेचं काँग्रेस होऊ देणार नाही, यासाठी एकनाथ शिंदेच लढले होते। यावेळी राजसाहेब कुठे होते, असा सवाल शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केलाय। ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राची दिशाभूल करू नये असेही त्या म्हणाल्या। खरं तर जर दोन बंधू, दोन घरातली भांडणं जर मिटत असतील तर मला वाटतं आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे, कारण कुठल्याही घरामध्ये फूट पडणं हे चांगलं नसतंच। पण ये डर हमें अच्छा लगा, म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असताना सुद्धा त्यांनी इच्छा व्यक्त केली, पण या भावांना एक व्हावंसं वाटलं नाही। मला वाटतं की अगदी आपल्या सोलापुरातूनच प्रतिदादा कोणके म्हणणाऱ्या उत्तम शिंदेंनी सुद्धा पदयात्रा काढलेली होती, दोन्ही ठाकरे बंधूंनी एक व्हावं, तरी पण ते एक झाले नाही। त्याच्यानंतर अगदी उद्धव साहेबांनी शिवसेना काँग्रेसच्या दारामध्ये घाण टाकली तेव्हा सुद्धा यांना उपरती सुचली नाही। त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर बिनशर्त पाठिंबा हा राजसाहेबांनी दिलेला होता महायुतीला। विधानसभेच्या निवडणुकीमधल्या त्यांच्या भूमिका बघा, पण मग तरी सुद्धा जर आता त्यांना एकत्र येण्याची गरज जर त्यांना वाटतेय, तर मला असं वाटतं की ये एकनाथ शिंदे साहब का करिश्मा है की ज्याच्यामुळे आता आपण एक झाल्याशिवाय आपलं काहीच चालणार नाही असं त्यांना वाटत असेल, तो ये डर होना चाहिए, ये डर हमें अच्छा लगा। पण महाराष्ट्राची जनता ही सच्च्या शिवसैनिकाच्या, लढणाऱ्या शिवसैनिकाच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे आहे।